तर धक्कादायक बातमी आहे मुंबई उपनगरातून। भाईंदरमध्ये पुन्हा एकदा शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वाद पेटण्याची शक्यता आहे। पश्चिमेतील श्री स्कायलाइन या इमारतीत मांसाहारी लोकांना घर विकलं जात नाही असा आरोप करण्यात आलेला आहे। फ्लॅट घेण्यासाठी गेलेल्या रवींद्र खरातांना हा अनुभव आलाय। शाकाहारी असाल तरच फ्लॅट मिळेल असं कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचा व्हिडिओ समोर आलाय। त्यानंतर खरात यांनी हा व्हिडिओ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि समाज कल्याण मंत्री तसंच महारेरा, ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना पाठवलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी तक्रार केली। मराठी एकीकरण समितीने या घटनेचा निषेध करत सरकार आणि महापालिकेने लगेच कारवाई करावी अशी मागणी केली। दरम्यान या घटनेवर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। घर नाकारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा आणि शाकाहाराची अट घालणाऱ्यांना तडीपार करा असा इशारा ठाकरेंनी दिला। भाईंदर शहरामध्ये जातीच्या आधारावरती, लिंगाच्या आधारावरती, वर्णांच्या आधारावरती फ्लॅट दिले जातात। ही अत्यंत धक्कादायक परिस्थिती मीरा भाईंदर शहरामध्ये आहे। या स्कायलाइन प्रोजेक्टमध्ये तिथले काही त्यांचे प्रतिनिधी असतील, त्यांनी आम्हाला असं स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही जर मराठी असताल, तुम्ही जर नॉनव्हेज खात असताल, तुमची जर जात जैन किंवा ब्राह्मण नसेल तर तुम्हाला तो फ्लॅट दिला जाऊ शकणार नाही। त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। ज्यांनी घर नाकारले आणि शाकाहाराची अट जे घालत असतील त्यांना गुन्हा दाखल करून त्यांना इथून मला वाटतं तडीपार केलं पाहिजे। तो कोणी असो, कोणाच्याही खाण्यावरनं किंवा मराठी म्हणून घर नाकारणार असाल तर मग मात्र हा जातीय आणि भाषिक वाद जो फैलावतोय त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे, कोणी असो तो।